बॉलिवूड अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हिची बहीण आरजू गोवित्रीकर सध्या चर्चेत आहे। कारण आरजूनं तिच्या पती विरुद्ध रणशिंग फुंकलंय। तिने आरोप केलाय की पती मारकुटा आहे। मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिने गुन्हा देखील दाखल केलाय। आरजू गोवित्रीकरनं मारहाणीचा एक व्हिडिओही दिलाय। या व्हिडिओत नेमकं काय दडलंय ते पहा, कारण व्हिडिओ पाहून पोलीसही अवाक झाले आहेत। अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याची उत्तरं शोधण्याचं काम सध्या मुंबईचे वरळी पोलीस करतायत। हा सीसीटीव्ही निरखून पहा। या सोफ्यावर जी महिला बसली आहे ती अदिती गोवित्रीकरची बहीण आरजू गोवित्रीकर आहे। तिचे हे फोटो पहा। हे सगळे फोटो लग्नाचे आहेत। आणि आता तिच्या घरातला हा सीसीटीव्ही पहा। तिच्या हातात जळती सिगारेट आहे, समोर काचेचा टेबल आहे आणि तिच्या समोरच एक व्यक्ती उभा आहे जो तिचाच पती आहे। दोघांच्यात कसला तरी वाद सुरू असल्याचं दिसतंय। आरजूचा पती मग आरजूवर धावून जातो, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो आणि अचानक पुढे येऊन तिच्या कानशिलातच लगावतो। पुन्हा पहा हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा। आरजू गोवित्रीकरनं तिचा पती सिद्धार्थ सबरवारवर आता गंभीर आरोप केलाय। गेल्या 2 वर्षापासून सिद्धार्थ आरजूला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचं आरजूनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। आता या व्हिडिओची दुसरी बाजू सुद्धा ऐकून घ्या। या व्हिडिओच्या तारखेवर नीट लक्ष द्या। घटना मुंबईतल्या वरळी भागातल्या परिसरात घडली आहे, तर व्हिडिओ 17 ऑगस्ट 2017 सालचा आहे। हा व्हिडिओ 2 वर्षानंतर आरजूनं का बाहेर काढला? जर पती त्रास देत होता तर तिने यापूर्वीच पोलिसात तक्रार का दाखल केली नाही? या मागे पतीला ब्लॅकमेल करण्याचा तिचा मानस आहे का, याचाच आता पोलीस तपास करतायत। मात्र आरजूचा पती सिद्धार्थ सबरवालने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये हे एक नाट्य असल्याचं समोर आलंय। तिचं म्हणणं आहे की 4 वर्षापासून त्यांचा नवरा सिद्धार्थ सबरवाल तिला शारीरिक छळ करत आहे आणि मारहाण करत आहे, पण वरळी पोलीस स्टेशननी अजूनही तिला अटक नाही केला आहे। पोलीसचं म्हणणं आहे की आम्ही व्हेरीफाय करत आहोत, जेव्हा आम्हाला वाटेल की तो दोषी आहे त्याला अटक करणार। त्यासाठी सराव म्हणून हे नाट्य करण्यात आलं असल्याचं सिद्धार्थ म्हणतोय। मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे आता याचा पोलीसच तपास करणार आहेत। हा रिअल लाईफ ड्रामा आहे की रिअल लाईफ मारहाण आहे, या मागचं सत्य कधी उजेडात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अखिलेश तिवारी, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।